आणि आता बातमी आहे सलीम कुत्ता संदर्भात। सलीम कुत्ता 2016 पासून एरवड्यात अंडा सेल मध्ये आहे अशी माहिती मिळतेय। कुत्ता 1993च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात कुत्ताला जन्मठेप सुनावण्यात आली आहे। तर सलीम कुत्तावरून आता राजकीय वर्तुळातही राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय। आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे। सलीम कुत्ता 2016 पासून एरवड्यात अंडा सेल मध्ये आहे। कुत्ता 1993च्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी आहे आणि मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात कुत्ताला जन्मठेप सुनावण्यात आली होती। तर उद्धव गटाचे नेते बडगुजर यांच्याशी सलीम कुत्ताचा संबंध असल्याची माहिती उघडकीस आली। तसा व्हिडिओ विधानसभेमध्ये नितेश राणे यांनी दाखवला होता। या सर्व व्हिडिओची चौकशी आता सुरू आहे आणि बडगुजर यांचीही चौकशी सुरू आहे। आता यावरून सत्ताधारी पक्ष उद्धव गटाला कोंडीस पकडण्यात तयार आहे। सलीम कुत्ता 2016 पासून एरवड्यात अंडा सेल मध्ये आहे। कुत्ता मेला असल्याची माहिती ही काँग्रेस आमदारांनी दिली होती। त्यानंतर आता सलीम कुत्ता हा मेला आहे की जिवंत आहे यावर आरोप प्रत्यारोपाचं सत्र सुरू आहे।